नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतामध्ये मालमत्तेशी संबंधित वादांची परंपरा अत्यंत जुनी असून आजही अशा वादांची संख्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे मालमत्तेशी संबंधित कायद्याविषयी असलेली अपुरी माहिती. अनेक लोकांना हक्क, कायदे आणि वारसा हक्कासंदर्भातली माहिती नसल्यानं अनेकदा कुटुंबामध्ये संपत्तीचं वाटप किंवा वाद निर्माण होतात. विशेषतः एका महत्त्वाच्या प्रश्नावरती वारंवार विचारलं जातं, विवाहित बहिणी भावाच्या मालमत्तेवरती हक्क सांगू शकतात का? तर या विषयावरती नेमकेपणानं उत्तर मिळवण्यासाठी विद्यमान कायदे आणि परिस्थितींची सविस्तर माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तर यामध्ये कायदा काय सांगतो? तर रिअल इस्टेट जाहिरात प्लॅटफॉर्म हाऊसिंगनं लखनौचे वकील प्रभांशु मिश्रा यांच्या माहितीनुसार बहिणी आणि मुलींच्या मालमत्तेशी संबंधित अधिकारांबाबत कायद्यामध्ये स्पष्ट तरतुदी आहेत. कायद्यानुसार पालकांनी स्वतःच्या कमाईतून मिळवलेली मालमत्ता कुठल्याही मुलाला किंवा विवाहित मुलीला देण्याचा संपूर्ण अधिकार असतो. या परिस्थितीमध्ये मुलगा म्हणजेच भावाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे जर पालकांनी संपूर्ण मालमत्ता मुलीच्या नावावर केली असेल तर भावानं त्यात दावा किंवा अडथळा निर्माण केला तरी कायदेशीर आधार त्याला मिळतच नाही. मात्र वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीमध्ये परिस्थिती बदलते. पालकांकडनं मिळालेल्या म्हणजेच वडिलोपार्जित संपत्तीमध्ये भाऊ आणि बहीण या दोघांचाही समान हिस्सा राहतो. त्यामुळे पालक जिवंत असतील किंवा निधन झालं असेल तरी वडिलोपार्जित संपत्तीमध्ये भावासोबत बहिणीलाही तितकाच हिस्सा हक्काने मिळतो. कधीकधी अशा अवस्था येतात की पालकांची संपूर्ण संपत्ती फक्त मुलीला मिळते आणि मुलाला काहीच मिळत नाही. परंतु जर मालमत्ता पालकांच्या कमाईची असेल आणि त्यांनी स्वेच्छेनं मुलीला दिलेली असेल तर तो निर्णय कायदेशीर स्वरूपामध्ये पूर्णपणे लागू राहतो. तर पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे विवाहित बहीण भावाच्या स्वतःच्या मालमत्तेवरती दावा करू शकते का? तर हिंदू उत्तराधिकार सुधारणा कायदा 2005 नुसार हे विशिष्ट परिस्थितीमध्ये शक्य आहे. जर एखादा पुरुष मृत्यूपत्र न लिहिता मृत्युमुखी पडला आणि त्याच्या मालमत्तेवरती दावा करण्यासाठी पत्नी, मुलगा किंवा मुलगी असे क्लास 1 दावेदार अस्तित्वातच नसतील तर अशा परिस्थितीमध्ये त्याची बहीण क्लास 2 दावेदार म्हणून मालमत्तेवरती हक्क सांगू शकते. कायद्यामध्ये बहीण आणि भावंड क्लास 2 वारसदारांमध्ये मोडतात आणि क्लास 1 दावेदार नसल्यास क्लास 2 दावेदारांना संपत्तीचा हक्क लागू होतो. आणि म्हणूनच कायद्यानुसार विवाहित बहीण किंवा विशिष्ट आणि कायदेशीर स्थितीमध्ये ती भावाच्या मालमत्तेवर देखील दावा करू शकते. भारताचा हिंदू उत्तराधिकार कायदा महिलांना संरक्षण आणि संपत्तीवरील अधिकार देतो. मालमत्ता कोणाची, वडिलोपार्जित की स्वतःच्या कमाईची, मृत्यूपत्र आहे की नाही आणि कुठले वारसदार उपलब्ध आहेत यानुसार निर्णय घेतला जातो. एकंदरीत मालमत्तेशी संबंधित वादंग टाळण्यासाठी नागरिकांनी कायद्याची माहिती करून घेणं अत्यंत आवश्यक असल्याचं सांगितलं जातं किंवा मग तज्ज्ञांचा सल्ला घेणं अशावेळी महत्त्वाचं ठरतं. योग्य माहिती आणि कायदेशीर समज असल्यास कुटुंबातील वाद टाळता येतात आणि न्याय्य संपत्तीची अंमलबजावणी शक्य होते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं कुठल्या परिस्थितीमध्ये तुमच्या बहिणीच्या नावावरती मालमत्ता होऊ शकते आणि त्याचे काय नियम आहेत हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.